दरम्यान एक ब्रेकिंग बातमी ही समोर येते। मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजपकडून उज्ज्वल निकमांना उमेदवारी दिल्याने पूनम महाजन याचा पत्ता कट झालाय। वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांची ही लढत होणार आहे। पूनम महाजन यांचा पत्ता देखील कट झालाय। दरम्यान आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी लाईव्ह जोडले गेलेले आहेत। चेतन ननावरे, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांची अशी लढत होणार आहे, काय अपडेट आहे? निश्चितच स्वेताली, आपण जर पाहायला गेलो तर पूनम महाजन म्हणजे स्वतः प्रमोद महाजन यांची मुलगी 2 टर्म त्यांनी खासदारकी या विभागातून भूषवलेली आहे आणि आता कुठेतरी पूनम महाजन यांच्या विरोधातील नाराजी असल्याची चर्चा होती आणि एकंदरीत भाजपकडून त्यांचा पत्ता कट केला जाईल असंही म्हटलं जात होतं आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू होती। मात्र शेलार यांनी मुंबईत आणि राज्यातच राहणं पसंत केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। उज्ज्वल निकम आपल्याला माहिती आहे की निष्णात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। 26/11 सारखा दहशतवादी हल्ला ज्याचे पडसाद मुंबई नव्हे तर जगभरात उमटलेले होते, ती केस त्यांनी हँडल केलेली होती। असे अनेक जे प्रकरणं आहेत त्यांनी सांभाळलेली आहेत आणि त्यामुळेच उज्ज्वल निकम असा एक निष्कलंक चेहरा देण्याचं काम आहे ते भाजपने केलेलं आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड यांची कोंडी होऊ शकते। एकंदरीत निकम यांच्या विरोधात प्रचार कसा करायचा आणि एकंदरीत या आधी भाजपने जर प्रचाराचे मुद्दे पाहिलेले असतील की कुठेतरी याकूब मेमन सारखी प्रकरणं असतील ज्यामध्ये काँग्रेसने त्यांना कुठेतरी सपोर्ट केलेला होता आणि दहशतवाद्यांना एकंदरीत पाठीशी घालण्याचं काम काँग्रेस करत आहे असा प्रचाराचा अजेंडा भाजपने घेतलेला होता आणि त्यामुळे निकम यांना उमेदवारी देत आता कुठेतरी या लढाईमध्ये या आरोप प्रत्यारोपांमध्ये भाजप एक पाऊल पुढे जाताना पाहायला मिळत आहे। म्हणूनच कुठेतरी मराठी चेहरा, त्यात एक सरकारी वकील, त्यात अनेक महत्त्वाची प्रकरणं हाताळलेली, त्यामुळे भाजप आता या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा असेल, हिंदू मुस्लिमाचा मुद्दा असेल तो प्रकर्षाने पुढे आणताना पाहायला मिळेल। श्वेताली, नक्कीच धन्यवाद चेतन अधिकच्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।